रामाच्या चत्वारवाचा धनुपंत आनंद या राघवाचा वंदन करून सर्वात प्रथम मी समालोचक कक्षामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। पहिला चेंडू ऑन ड्राइव्ह केला जातोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, फील्ड केलं जाईल, एकेरी धावेनिशी वैयक्तिक आणि सांघिक खातं ओपन केलं जातंय। आज लक्षात असू द्या टाइमच्या बाबतीमध्ये थोडंसं सहकार्य करायचंय, सर्व संघांना विनंती असेल एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज आपण रेडी ठेवा अशी विनंती असणार आहे। त्यानंतर प्रत्येक चेंडूगणिक आपल्याला एकत्र यायची गरज नाहीये, आपण जिथे ज्या जागेवर आहोत त्याच जागेवरून चेअर करा ही विनंती असणार आहे, कारण की आजचं शेड्यूल आपल्याला कंप्लीट करायचं आहे, त्याकरिता सर्वांना विनंती असेल। विथ पाडील स्कोर कटचा फटका नेतृत्व बघू शकता, चेंडू मात्र आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू वेगाने फरार होत असताना सुंदर फटका, मनमोहक, मनमुराद, 4 धावा, चौकार। आणि या 4 धावेनिशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 5 या अंकांवर, 5 रन्स ऑन कार्ड, 5 धावा। नक्कीच पॉइंट टेबल मध्ये आपण बघू शकता तांसा किंग हा संघ मात्र अव्वल स्थानी, तदनंतर विहा 11 भामटपाडा हा संघ सेकंड, आणि तदनंतर आपण बघू शकता स्वरांगी वॉरियर्स दुक्टन हा संघ मात्र 3rd रँकिंग वर आहे, तदनंतर ART टेंबोडे हा मात्र 4थ्या रँकिंग वर। अर्थातच ART टेंबोडे संघाकरिता हा सामना सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे। पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून। वेलकम मनोज पाटील, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। आणि मागील सामना जो झाला ओम साई बिलीवर सरपाडा, मागचा सामना जिंकला आणि लगेच आपण बघू शकता 5व्या क्रमांकावर उडी घेतली आहे आणि खूप चांगला सामना आपण बघितला। म्हणून पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये तेच येत होत असताना की नक्कीच क्रिकेटमध्ये तुमचा आगाज महत्त्वाचा नाही, तुम्ही अंजाम कशा पद्धतीने देताय हे महत्त्वपूर्ण आहे। यावेळेस ग्लान्स केलं जातंय, परंतु नक्कीच यावेळी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल। एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 7 या अंकांवर, 7 रन्स ऑन कार्ड। मित कालचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने ART टेंबोडे या संघाने, परंतु एक सामना कालच्या दिवसामध्ये गमावला आणि तिथून आपण बघू शकता पॉइंट टेबल मध्ये रेलचेल ही बघायला मिळते। सुंदरच्या वातावरणामध्ये आजचा दिवस आपण बघितला, नक्की सकाळच्या सत्रामध्ये मात्र पावसाचं आगमन झालं आणि तिथून थोडीशी खंत वाटली खेळाडूंना, परंतु सामना ऑल व्हॉलेंटियर्सच्या मदतीने आणि तदनंतर आपण बघू शकता पिच ॲक्युरेटपणे मात्र त्या ठिकाणी रोलिंग आणि तदनंतर सुकवली गेली आणि पंचांचा सिग्नल यावेळेसचा चौकार, 4 धावा स्टार्ट म्हणावी लागेल बाय जयेश आणि तदनंतर प्रणय अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चेंडू निघून जातोय, चौकार। आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 11 या अंकांवर, 11 रन्स ऑन कार्ड, 11 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जातात। आतापर्यंत चेंडूंचा विचार करायचा झाला तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळ झालाय। नक्कीच आमच्या समवेत स्कोररच्या माध्यमातून नक्कीच एक गोड व्यक्तिमत्व अमर याला आपण बघताय मायक्रोफोननं, तदनंतर आमची पाटील नेटवर्कची संपूर्ण टीम या ठिकाणी बघू शकतायत, कौस्तुभ पाटील सुद्धा आपण बघताय, तदनंतर खूप चांगल्या पद्धतीने ऑल व्हॉलेंटियर्स APL पर्व 7च्या माध्यमातून खूप चांगलं काम, देवानंदजी वजे, तदनंतर आपण बघू शकतायत योगेशजी तरे, रुपेशजी पाटील यांना सुद्धा आपण बघू शकतायत। आपल्या समेत जॉईन होतात मनोजजी, काय म्हणाले या सुरुवातीबद्दल? धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 11 या धाव संख्येवर, आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला आणि हा सामना महत्त्वपूर्ण आहे दोन्ही संघांकरिता। नक्कीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल, परंतु मी कॉमेंट्री करण्यापासून तर आतापर्यंत मी होल्डरला पहिल्यांदा असं बघितलंय की त्याच्या हातातून जेल सुटलाय, कारण खूप कठीण जेल आपण बघतोय नेहमीच अजिंक्य घेत असतो, परंतु इथे सोपा एक झेल सुटला आहे आणि त्याचंच कारण आपण बघतोय की पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर। तर आदरणीय राजू भास्कर कडू ग्रामपंचायत सदस्य बहाडोली यांचं इथे शुभागमन होते आणि त्यांच्या समेत सुधीरजी पाटील साहेब हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आम्ही शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद सर। राजू भास्कर कडू ग्रामपंचायत सदस्य बहाडोली यांचं शुभागमन झालेलं आहे, वेलकम। नक्कीच मनोज आपण बघू शकता पहिल्या षटकांकरिता 4 मिनिटं लागले आहेत, अर्थातच तुम्हाला उर्वरित काही मिनिटांमध्ये सुरुवातीचे जे षटक आहेत ती टाकावी लागणार आहे। आज प्रत्येक संघाने मात्र वेळेच्या बाबतीमध्ये कोऑपरेट करायचं आहे, कारण ती म्हण आपण ऐकले ना की वेळेला वेळोवेळी वेळ देणाऱ्याला वेळ सुद्धा वेळोवेळी वेळ देत असतं, त्याकरिता टाइम इज मोस्ट इम्पॉर्टंट। आज कुठल्याही संघाने टाइम वेस्ट करायचं नाहीये, याकडे मात्र कमिटीने सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लक्ष दिलंय आणि खास करून टायमर या ठिकाणी प्रत्येक चेंडूगणिक आणि तदनंतर प्रत्येक षटकागणिक लावलं गेलंय। धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 12 या अंकांवर, 12 रन्स ऑन कार्ड, 12 धावा या स्कोर कार्डवर आपण बघू शकताय। सेकंड स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर अजिंक्य याला आणलं जातंय।
नक्कीच प्रणय पाटील ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये आहे. आमचे जतीन किणी आम्हाला दर्शवतात की अजून 8 धावा जर प्रणयच्या बॅटमधून येतात तर मात्र या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम या 2024 मध्ये प्रणय पाटील यांच्या नावावर आपल्याला बघायला मिळेल. नवीन गोलंदाज अजिंक्य मॅन फ्रॉम पारगाव आपल्याला बघायला मिळतोय. जबरदस्त लाईन लेनचा बादशाह म्हणून ओळखला जातोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी होताना बघायला मिळते अजिंक्यकडून. नक्कीच कालच्या दिवसामध्ये खूप सुंदर गोलंदाजी आणि आजचा दिवस नवीन चॅलेंज घेऊन आलाय. यावेळेस आपण बघू शकता फटका लॉंगॉनला तैनात केला होता, परंतु नक्कीच फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धावेसाठी वळाले दोन्ही फलंदाज आणि इथून स्टार्ट खूप चांगल्या पद्धतीची करायला हवी. कारण की कालच्या दिवसामध्ये आपण बघू शकता कालचा दिवस थोडासा गोलंदाजच्या माध्यमातून साथ दिला मनोजजी, तर आजचा दिवस आपण बघू शकता सकाळच्या सत्रामध्ये पाऊस झाला परंतु ॲक्युरेट सूर्याची किरणं पडल्यात आणि त्यानंतर आउटफील्ड थोडीशी अजून सुद्धा आपण बघू शकता स्लो आहे. त्या कारणास्तव नक्कीच स्लो आउटफील्डचा फायदा नक्कीच गोलंदाजांना मिळेल यात काही शंका नाही. आणि सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघतोय की लो स्कोरिंग मॅचेस सुद्धा बघायला मिळतात आपल्याला. इथे मात्र जयेश किनीच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय वाईडिश लॉंगॉनला, क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत एक धाव. नक्कीच अजिंक्य याने आतापर्यंत 3 मॅचेसमध्ये 8 विकेट्स घेतल्या आहेत आणि चांगल्या इकॉनॉमीने गोलंदाजी केलाय. कारण की या मैदानात विचार करायचा झाला तर चेंडू आसानीचे ट्रॅव्हल होतात, परंतु चांगल्या फलंदाजाला नाचवले अजिंक्य याने असंच म्हणावं लागेल. आतापर्यंत 7.65च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आणि ही खूप चांगली आहे. नक्कीच सुरेख इकॉनॉमी आपल्याला बघायला मिळते. अजिंक्य गरत मॅन फ्रॉम पारगाव आपण बघतोय एका बाजूने, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय मिस्टर प्रणय शशिकांत पाटील उमरोळीचा हा एक स्टार खेळाडू. राईट आर्मवर द विकेट, हलक्या हाताने चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं. डायरेक्ट फेकी करण्याचा प्रयत्न होल्डरचा आपल्याला बघायला मिळाला. चेंडू निघून जातोय. एका धावेने धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 16. या धावसंख्येवर 1.3 षटकांचा खेळ होतोय. नक्कीच चांगला प्रयत्न होता मनोजजी मी तर म्हणेन, कारण की डेंजर झोन कडे होते प्रणय. जर हा हिट लागला असताना तर नक्कीच प्रणयला परतीच्या प्रवासाला लागावं लागलं असतं, म्हणून चांगल्या पद्धतीने प्रयत्न झाले. नक्कीच ह्या प्रयत्नाला 100पैकी 100 गुण देणं गरजेचं आहे, कारण प्रणय बाद झाला असता तर खूप मोठं नुकसान हे तांचा किंगचं झालं असतं. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं प्रणय आणि पिंट्या होता तोपर्यंत असं वाटलं होतं की सामना जिंकतील शेवटचा, परंतु पिंट्याचे ते 3 निर्धाव चेंडू आणि मोहित मडवीची अप्रतिम गोलंदाजी, इथे मात्र फिंगर इज गॉन अप, अंपायर विकेट गिरता हुआ और एक सुपर हिट सॉन्ग आता हुआ. आणि कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. आणि ही एक विकेट मनोजजी, आणि या स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेटचा मान अजिंक्यच्या नावावर आपल्याला बघायला मिळतो. एकदा जोरदार टाळ्या अजिंक्य याच्यासाठी. खूप चांगल्या पद्धतीने गुड इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि आतापर्यंत 9 विकेट्स त्याच्या नावावर. नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. स्पर्धेमध्ये सर्वाधिक गडी मिळवण्याचा मान म्हणजेच पर्पल कॅप आता ह्याच्या डोक्यावर आपल्याला बघायला मिळेल. जी पर्पल कॅप आतापर्यंत आपण बघितलं तर पंकजच्या डोक्यावर आहे. आता पंकजने येऊन या डावानंतर ती कॅप आपण बघतोय अजिंक्यच्या डोक्यावर मात्र देण्यात येईल. इथे 16 धावा 1.4 षटकांचा खेळ होतोय. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र डाव्या हाताचा फलंदाज सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स चौकार. वाघाची जात नाही डरणार, ही वाघाची जात नाही डरणार. जरागिरी खवलला थँक्यू डीजे, थँक्यू आदरणीय भावेश शेठ नारंगी आणि त्यांचे सहकारी यांचं आम्ही या आग्री प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. आणि त्यांना विनंती करेन सर आपण या व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 20 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. मॅच बॉल आलेला आहे तर 20 धावा आदेश काय म्हणशील की 20 धावा झालेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात. ही धावसंख्या या खेळपट्टीवर, कारण तुला या मैदानाचा खूप अनुभव आहे, खेळपट्टीचा अनुभव आहे. सकाळच्या सत्रामध्ये मी सराव करताना सुद्धा तुला बघितला इथे. तर ह्या 20 धावा काय सांगशील? नक्कीच चांगली स्टार्ट आहे असंच म्हणावं लागेल, कारण की ज्या पद्धतीने आज मैदानामध्ये वातावरण आहे
इथे मात्र 60 धावा सुद्धा कम्पिटेटिव्ह आपल्याला बघायला मिळणार आहेत. पंचांकडे लाऊड अपील होता, परंतु पंचांनी नकारात्मक इशारा दिलाय. अर्थातच नॉट आउटचा इशारा. धाव फलक आतापर्यंत 20 या अंकांवर. 2 षटकांचा खेळ अद्यावत होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना तांसा किंग हा संघ जाऊन पोहोचलाय 20 या अंकांवर. आई माझी एक वीरा माऊली गो अगदी कोल्यांना पावली. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. नक्कीच 2 षटकांकरिता आम्ही पुन्हा एकदा टाइम सांगतोय. 9 आणि त्यानंतर आपण बघतोय 9 मिनिटं आणि 47 सेकंद 2 षटकांसाठी घेतले आहेत. तर असंच सहकार्य करा प्रत्येक षटकांकरिता. त्याकरिता आजचं शेड्यूल हे आपण कंप्लीट करणार आहोत मनोजी. नक्कीच 9 मिनिटं 47 सेकंड म्हणजे दिलेल्या वेळेनुसार मात्र हा संघ आपली गोलंदाजी पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळतो. याआधी आपण बघितलं 5 षटकं 20 मिनिटांमध्ये फेकून झाली होती. इथे मात्र मीत पाटील पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र सुरेख चेंडू हलक्या हाताने मात्र स्क्वेअर ड्राईव्ह आपल्याला बघायला मिळते. चेंडू मात्र तन्मयच्या हातामध्ये थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पापणी लावते न लावते तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाली. ही ताकद आहे गुड रनिंग बिटवीन द विकेट. आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये प्रणयला थोडीशी दुखापत झाली होती. थोडासा धावताना त्याचा एका पायाला आपण बघतोय की थोडीशी दुखापत ही जाणवते, तरी सुद्धा मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. कौतुकास्पद. नक्कीच ही जिद्द आहे खेळामधील आणि प्रत्येक खेळाडू आपला स्तर नेहमीच सज्ज करत असतो. कालच्या दिवसामध्ये रोहित किनियाला सुद्धा आपण बघितलं इंजर्ड होताना. कालच्या दिवसामध्ये आपण बरेच खेळाडू बघितले जे इंजर्ड झाले, परंतु जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे आणि हार न मानण्याची जी प्रवृत्ती आहे ना मनोजजी, ती नेहमीच आपल्याला खेळाच्या माध्यमातून बघायला मिळते. एकेरी धावेनेशी धाव फलक जाऊन पोहोचलंय 23 या अंकांवर. 23 रन्स ऑन द बोर्ड आपण बघतोय. 23 धावा 1 गडेच्या मोबदल्यात. एका बाजूने मीत पाटील हा चांगला गोलंदाज आहे आणि त्या विरुद्ध फलंदाजी करताना प्रणयने थोडासा संरक्षणात्मक पवित्रा धारण केलाय. म्हणजे मीतचे हे उर्वरित 4 चेंडू खेळून काढायचे आणि येणाऱ्या 3 षटकामध्ये मात्र अटॅक करायचा ही रणनीती स्पष्ट दिसते इथे. आणि नक्कीच या प्रत्येक सामन्याकडे मात्र कोर कमिटी लक्ष देत असताना प्रत्येक वेळेच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने खेळ आकारला जातोय. नक्कीच देवानंदजी वजय खूप चांगल्या पद्धतीने कार्य केले. त्यानंतर संजयजी किनी आपण बघतायत, कल्पेशजी कुडू, त्यानंतर रोहित किनी आहेत. व्यासपीठावर आपण बघतोय तुषारजी किनी, अविनाशजी किनी आणि सकाळच्या सत्रामध्ये संपूर्ण शिरसाडकर, भामटपडाकर या ठिकाणी मात्र उपस्थित होते, जे रोलिंग करण्याचं काम त्यांच्या मार्फत केलं गेलं आणि त्या रोलिंगमुळे थोडीशी मदत सहकार्याच्या माध्यमातून असो किंवा छोट्या मुलांनी जी मदत केली ती अथक पूर्ण आहे मनोजजी. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम चेंडू हाताळला जातोय. एकदा मात्र पूर्ण केली जाते. क्षेत्ररक्षण चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत मात्र एकच धाव मिळेल. आम्ही बहाडोली प्रीमियर लीग करतो तेव्हा अध्यक्षपद भूषवताना असं वाटतंय की खूप मजा येते, परंतु एकदा की भूषवलं की असं वाटते परत कमिटी मेंबर्स पण राहणं डोकी जड जाते. परंतु इथे सलग 4 वर्ष आणि ते सुद्धा यशस्वीरित्या अध्यक्षपद भूषवणं म्हणजे ही खाण्याची गोष्ट नाही. जबरदस्त. पूर्ण देवानंदजी वजे साहेब असतील आणि त्यांच्या पूर्ण टीमला सॅल्यूट असेल, कारण एवढी भव्य दिव्य स्पर्धा ही प्रत्येक आगरी बांधवांसाठी घेऊन येणं हे जबरदस्त खूप मोठी गोष्ट आहे. पुन्हा एकदा गोलंदाज स्मिथ. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न, बराच चेंडू वाकू शकतात ऑफस्टम्पच्या बाहेर. त्या ठिकाणी पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न आपण बघताय, परंतु नक्कीच ॲक्युरेट डिलिव्हरी हाताळले आणि या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय फलंदाजच्या माध्यमातून. अर्थातच चेक केला जाईल हा वाईट चेंडू आहे की नाही. यानंतर होणारा सामना आहे स्वरांगी वॉरियर्स आणि विहा 11 भामटपाडा. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपली प्लेइंग 11ची लिस्ट आपण सबमिट करा, काही चेंजेस असतील तर, आणि तदनंतर टॉस बॉक्सच्या दिशेने आपण हजर राहायचं आहे. आजचा दिवस या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. चेक केले जाते पंचांच्या माध्यमातून. येस, थर्ड अंपायरचा निर्णय आलाय, फेअर डिलिव्हरी आहे. अर्थातच रिव्ह्यू लॉस केलाय तांसा किंग. यानंतर तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये हे लक्षात असू द्या. धावफलक जाऊन पोहोचलंय 25 या अंकांवर. 25 रन्स ऑन कार्ड, 25 धावा. नक्कीच जबरदस्त चेंडू होता. यानंतर आमच्या साईड स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतात विनोदजी पाटील साहेब, तसेच कल्पेशजी कुडू साहेब आणि संजयजी किणी साहेब. या स्पर्धेचे उपाध्यक्ष आपण बघतोय कल्पेशजी कुडू आणि संजयजी किणी साहेब. आणि खूप मेहनत घेतलेली आहे संजयजी किणी साहेबांनी सुद्धा, कारण आज आपण बघितलं तर सकाळी ते 5 वाजता इथे हजर होते. कल्पेशजी कुडू साहेबांनी फोन केला, त्यानंतर इथे आले, या मैदानाचा आढावा घेतला, त्यानंतर त्यांनी त्यांची टीम इथे कामाला लावली आणि हे मैदान पुन्हा एकदा आपल्याला सज्ज करून दिलंय. गौरव किणी अँड कंपनी, त्यानंतर पूर्ण भामटपाड्याचे ग्रामस्थ आणि संजय किणी यांना पुन्हा एकदा आम्ही थँक्स म्हणतोय. धावसंख्या 25,
25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. 2.5 षटकांचा खेळ होतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मीत सज्ज होतोय. यावेळेस लिडिंग एज आपण बघू शकता, टॉप पेज उडाला गेलाय स्वतः गोलंदाज या झेलखाली. गुड कॅच ऑफ क्वालिटी आणि फलंदाज यावेळेस तंबूच्या आशाला सागर याच्या खेळीला पूर्णविराम. थँक्यू. नक्कीच आतापर्यंत आपण बघू शकतायत 15 मिनिटं ही 3 षटकांसाठी घेतली गेली आहेत. अर्थातच उर्वरित 2 षटकं तुम्हाला 10 मिनिटांच्या आत फेकावी लागतील, अन्यथा 6व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू हा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 5 षटकांसाठी 25 मिनिटं आपण राखीव दिले आहेत. त्या 25 मिनिटांच्या अगोदरच तुम्हाला षटकं फेकायची आहेत. आतापर्यंत धावफलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकांवर 25 रन्स ऑन कार्ड. नक्कीच गोलंदाज येथे गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय मिस्टर अजिंक्य, तर एका बाजूने संतोष. पिंट्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. प्रणय आणि पिंट्या ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या 3 षटकांमध्ये हे 2 बेस्ट बॅटर आहेत तानसा किंगचे आणि पूर्ण आगरी समाजाचे. नक्कीच लेजंड क्रिकेटर म्हणू शकता आपण संतोष मडवी याला आज कित्येक वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये मात्र रुजू आहेत. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा नक्कीच चांदीप शाळेमध्ये आपण जायचो आणि तिथे मात्र संतोष मडवी यांना मी नेहमीच एका स्टंपने गोलंदाजी करताना बघितलंय. सर एक मिनिट हा. तर स्ट्राईकला प्रणय आहे की पिंट्या? प्रणय येईल. नक्कीच पाटील नेटवर्कची टीम पूर्णपणे या ठिकाणी बघू शकता. साहिल आणि जतीन ॲक्युरेट आणि त्यानंतर आपण बघू शकतात की स्ट्राईक यावेळेस प्रणय याकडे राहील. थँक्यू सो मच पाटील नेटवर्क. साहिल आणि जतीन नक्कीच जय विरूची जोडी म्हणू शकतात. खूप चांगल्या पद्धतीने कार्य केलंय या स्पर्धेमध्ये आणि मोठमोठ्या स्पर्धा हाताळताय. आज पाटील नेटवर्कचं नाव आपण संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये बघू शकतायत झळाळताना. धावफलक 25 या अंकांवर जाऊन पोहोचलंय. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता अजिंक्य पुन्हा एकदा आपण बघू शकताय दुसरं षटक घेऊन येतोय वैयक्तिक. यावेळेस ऑन साईडला काय जबरदस्त फटका बघायला मिळतोय. सुपर स्ट्रोक, लॉंग डिस्टन्स, हाय अँड हँडसम 6. पुढे आपण बघितलं तर प्रणय पाटील ठरतोय ऑरेंज कॅपचा हकदार. 105 105 धावा धावफलकावर आपल्याला प्रणयच्या बघायला मिळतात या स्पर्धेमध्ये. याआधी 99 होत्या आणि या षटकारानंतर 105 धावा होत आहेत. जबरदस्त इनिंग आपल्याला बघायला मिळते. गुड बॅटिंग म्हणावी लागेल, कारण की यावेळेस कॅल्क्युलेशन प्लस रिक्स कालच्या दिवसापासून प्रणयाला आपण बघतोय. सुरुवातीचे 3 षटकं मात्र व्यवस्थित हाताळतो आणि तदनंतर मात्र ज्या पद्धतीने स्ट्राईक करतोय गोलंदाजच्या माध्यमातून आणि जबरदस्त फलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत. आदरणीय अथर्व उमेश पाटील मॅक्स उमरोळी यांच्याकडून लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल मिस्टर अजिंक्य आपल्याला बघायला मिळते. मॅन फ्रॉम पारगाव. सुरेख फटका इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. लॉंग ऑफला चेंडू निघून जातोय. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 32 रन्स. 32 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. नक्कीच ज्या पद्धतीने सुरुवात आपण बघितली होती एकंदरीत त्या सुरुवातीनंतर आता मात्र कुठेतरी फिनिशिंग टच देण्याचं काम करतील दोन्ही फलंदाज, कारण की दोन्ही फलंदाजाकडे मोठमोठे फटके मारण्याची शैली आहे आणि या शैलीनुसार बघायचे कशा पद्धतीने खेळ आकारला जाईल. यावेळेस थ्रू दी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून जातोय क्षेत्ररक्षक फील्ड करेपर्यंत. यावेळेस आपण बघू शकता बॅकअप आहे, परंतु 2च धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि दुहेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 34 या अंकांवर. 34 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच पहिला सामना आपण बघितला 74 धावा डिपेंड केल्या गेल्या. या सामन्यामध्ये कशा पद्धतीने आपण बघतोय, कारण की अजून सुद्धा खेळपट्टी थोडीशी स्लो आहे. अर्थातच 70 ते 80 धावा मनोजजी चांगल्या पद्धतीने असायला हव्यात. नक्कीच, कारण या संघामध्ये आपण बघतोय ऑरेंज कॅप होल्डर आहे म्हणजे नक्कीच फलंदाजी चांगली आहे, परंतु समोरच्या संघामध्ये आपण बघितलं तर पर्पल कॅप होल्डर आहे, म्हणजे जेणेकरून हे युद्ध आहे ते बघण्यासारखं असतील. एका बाजूने आपण बघतोय ART ची गोलंदाजी ही धारदार आहे,
तर तानसा किंगची फलंदाजी ही धारदार आपल्याला बघायला मिळते. तर या उत्कृष्ट गोलंदाजी विरुद्ध हे बेस्ट बॅटर कशा पद्धतीने फलंदाजी करतील हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. 34 धावा स्कोर कार्डवर पुन्हा एकदा अजिंक्य गोलंदाजी मार्कवर ऑन साईडला वळवलं जात आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकच धाबेवर समाधान व्यक्त करावं लागेल फील्ड होईपर्यंत. एकेरीने संघाचा आकडा जाऊन पोहोचलाय 35 या अंकांवर आणि खऱ्या अर्थाने आपण बघू शकतात मागील 2 दिवस खूप चांगल्या पद्धतीने हाताळलेत. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. अ गटातील संघ आज खेळताना आपण बघतो. उद्याच्या दिवसांमध्ये आपण ब गट बघणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं क्रिकेट नक्कीच आगरी बांधव एकवटलाय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ऑन साईडला सुंदर फटकाय. क्षेत्ररक्षक मात्र दर्शक बनतील. सुपर स्ट्रोक मांडव तोड शॉट 6 धावा. नक्की ज्या पद्धतीने रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकता चेंडू पडला स्लॉट मध्ये आणि चेंडूला धाडलं प्लॉट मध्ये. काय सुंदर फटका. एक्झिक्युशन टायमिंग व्यवस्थित आणि सर्व काही ओके मध्ये बघायला मिळालं. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 41 या अंकांवर. नक्कीच 41 रन्स ऑन द बोर्ड. आपल्याला लॉस ऑफ 2 विकेट बघायला मिळतात. 3.5 षटकांचा खेळ इथे कंप्लीट होतोय. शेवटचा चेंडू असेल अजिंक्य. या वेळेला आपण बघतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा मात्र तंत्रशुद्ध फटक्याची निवड केली जाते. चेंडू इथे निघून जातोय. स्कोर ऑफ द विकेट आपल्याला बघायला मिळते. 2 धावा परिपूर्ण केले जातात आणि धावसंख्या आपण बघतोय 4 षटकांच्या एकंदरीत समाप्तीखेर 43 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. तर या आपण स्वागत सन्मानाकडे वळतोय. तर आदरणीय भावेश शेट नारंगीवरून इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी या आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय देवानंदजी वजे साहेब यांना मी विनंती करेन की सर आपण आपले शुभ हस्ते भावेश शेट नारंगी यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण मीटिंग करू नका. लगेच आपण 5वं षटक मार्गस्थ करा. 4 षटकांकरिता 19 मिनिटं घेतली गेलेत. अर्थातच या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला हे षटक हाताळावं लागेल. लगेच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आपण बघू शकतायत मान्यवरांचं स्वागत आणि अवभगत केलं जाते. देवानंदजी वजे या स्पर्धेचे अध्यक्ष आपण बघू शकता. त्यांच्या माध्यमातून यावेळी सतिथी देव भव ही संस्कृती जपली जात आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले आतापर्यंत 43 अंकांवर. एकीकडे आपण बघू शकतात मनोजी प्रणय षटकार सुद्धा खेळतात आणि त्यानंतर सिंगल डबल जी क्रिकेटचं बेसिक आहे त्या बेसिकला सुद्धा यूज करतात. गुड क्रिकेट. जेव्हा सिंगल डबल प्रणय खेळतो तेव्हा असं वाटतं की लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला इथे बघायला मिळतोय आणि जेव्हा चौकार षटकार मारतोय तर असं वाटतं की टेनिस क्रिकेटचा हा क्लास आहे. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र तन्मयच्या गोलंदाजीवर पिंट्या मात्र आक्रमक होतोय. लॉंगेस्ट सिक्सर या मैदानात आपण बघतोय मिस्टर संतोष मडवी मॅन फ्रॉम चांदीप. जबरदस्त मात्र इनिंग आपल्याला बघायला मिळते कारण एक फलंदाज जर एका बाजूने धावा काढतोय तर दुसऱ्याला राहवत नाही आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून संतोष मडवी या वेळेला मात्र षटकारांची आतषबाजी करतोय. इथे धावसंख्या 49. 4.1 षटकाचा खेळ होतोय. 49 धावा तब्बल धाव फलकावर आपल्याला बघायला मिळते. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर आदेश गोलंदाज थोडासा बॅकफुटवर बघायला मिळेल का? नो डाऊट बॅकफुटवर असेल कारण की आता मात्र 2 षटकार राहिलेत आणि या 2 षटकामध्ये नो डाऊट पॉवरफुल हिटिंग आपल्याला बघायला मिळेल आणि ज्या अनुषंगाने पहिल्याच फटक्यावर आणि मनसुबे स्पष्ट केल्यात संतोषाने. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एकच धावेवर यावेळेस आपण बघू शकतायत सॅटिस्फाय व्हावं लागेल आणि एकेरी धावेनिशी सांघिक अर्धशतक 50 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या तानसा किंग या संघाच्या आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत आपण बघू शकता 10 चेंडू आहेत. या 10 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतील दोन्ही फलंदाज. नो डाऊट. नक्कीच 10 चेंडूमध्ये 25 धावा तर डेफिनेटली यायला हव्या आहेत कारण 2 सेट बॅटर इथे मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु इथे मात्र गुड कमबॅक करताना आपल्याला गोलंदाज बघायला मिळतोय. जबरदस्त अप्रतिम लाईन लेंथ बघायला मिळाली. बायचा इशारा येतोय. धावसंख्या आपण बघितली तर 1 ने पुढे सरसावते. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला. प्रणय पाटीलला काही समजलं नाही आणि 51 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 9 चेंडू आहेत. 9 चेंडूमध्ये 20 धावा एक सन्मानजनक धावसंख्या बघायला मिळेल. नक्कीच गुड कमबॅक बाय तन्मय कारण की पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सिंगल आणि तिसरा चेंडू आपण बघतोय लेग बाईच. अर्थातच चांगला कमबॅक आहे. बाईच्या स्वरूपाने मात्र ही धाव 1 धाव स्कोर कार्डवर अर्जित केली गेली आहे. यावेळेस फटका सुंदर आहे.
आणि क्षेत्ररक्षक यावेळेस अजिंक्य बघतच राहतील आणि चेंडू सरळ जाऊन आदळलाय साइड स्क्रीनवर. मेगा हिट 6 धावा. डीजे थँक्यू. जस्टिससाठी ओळखले जातात हे दोन बॅटर. ती कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होताना सर्व काही सुरळीत घडतंय तानसा किंगसाठी. मागचे 4 सामने आपण बघितले, 3 विजय होते. आजचा 5वा सामना त्यांचा आहे. 5व्या सामन्यामध्ये सुद्धा सुरेख फलंदाजी होताना आपण बघतोय. सध्याच्या स्थितीला मात्र फ्रंट फुटवर आहे तानसा किंग. इथे जबरदस्त प्रहार करण्याचा प्रयत्न होता दर्शन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र आपण बघतोय शेलबाद होताना संतोष मडवी याच्या खेळीला मात्र पूर्ण विराम लागतोय. नवीन बॅटर येईल निहिर पाडेल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण एक डीजेला संधी देऊया. या ऐकूया एक सुमधुर गीत. आम्ही आगरी कोरी पोरा आलो आई तुझे नजरला ओ मनाचा कांदाला वाला आई तुझे गोपालू दिला. आम्ही आगरी कोरी पोरा आलो आई तुझे नजरला ओ मनाचा कांदाला वाला. चला यानंतर होणारा सामना स्वरंगी वॉरियर्स आणि विहा 11 भामटपाडा. चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे. जर काही चेंजेस असतील प्लेइंग 11 मध्ये तर आपण फिलअप करून घ्या विनंती असेल आणि सबमिट करा. जास्त वेळ घेऊ नका विनंती असणार आहे. धावफलक जाऊन पोहोचले आतापर्यंत 57 या अंकांवर. बघा षटकार आल्यानंतर तन्मय याने कमबॅक केलाय आणि संतोष सारख्या फलंदाजाला यावेळेस आपण बघू शकतात बॅक टू द डगआउट धाडलं गेलंय. खूप सुंदर पद्धतीने कप पॉइंटला फिल्डिंग आपण बघू शकतात आणि 57 या अंकांवर आणखी एक हादरा तंबूच्या आशेला जात असताना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहिर याला आपण बघताय स्ट्राईक एंडला. अजून सुद्धा शेवटचा आणि अंतिम चेंडू तन्मय. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आडवा पट्टा नेहमीच धोकादायक टेनिस क्रिकेटमध्ये आणि यावेळेस स्कोर कार्ड आहे 57 या अंकांवर. 5 षटकांचा खेळ अद्यावत होतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना तानसा किंग हा संघ जाऊन पोहोचलाय 57 या अंकावर. अजून सुद्धा शेवटचं आणि अंतिम षटक आहे. लक्षात असू द्या 22 मिनिटं झालेत. अर्थातच ॲक्युरेटपणे आपण 5 षटकं हाताळलेत. असं सहकार्य प्रत्येक मॅच मध्ये करा अशी वेडवणी असणार आहे आणि आजचा दिवस आपल्याला पूर्ण करायचा आहे. शेड्यूल सुद्धा पूर्ण करायचं आहे. त्याकरिता सर्व संघांनी सहकार्य करणं थोडेच अपेक्षित. या आपण ऐकूया एक सुमधुर गीत आणि तदनंतर शेवटच्या अंतिम षटकामध्ये वळणार आहोत. थँक्यू डीजे थँक्यू. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी मेन फ्रॉम माकण्याचा हा खेळाडू आपण बघतोय अपूर्व गावड. हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये आदेश जर 15 धावा आल्या तर मात्र एक फायटिंग टोटल असेल. कारण तानसा किंग संघाकडे ॲज अ बॉलर आपण जर बघितले तर सुरेख गोलंदाजी लाईन आहे. त्यामुळे थोड्याशा ह्या धावा जास्त होऊ शकतात. कुठेतरी प्लस पॉइंट असेल अजून 15 धावा शेवटच्या षटकामध्ये आल्या तर. नो डाऊट मनोजजी. कारण की पहिला सामना जिथे डिपेंड झाला 70+ धावा होत्या आणि ते प्रयत्न करतील. कारण की प्रणय अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि नक्कीच बॉडी लाईनला हा चेंडू आदळला जातोय. नक्कीच पंच दर्शवतात की बॅटने ही धाव आता स्कोर कार्डवर अर्जित होईल आणि एकेरी धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचले 58 या अंकांवर. 58 रन्स ऑन कार्ड, 58 धावा. स्ट्राईक रोटेट केली जाते. निहिर याला सुद्धा चांगली फलंदाजी करावी लागेल. कारण की जर 70चा आकडा गाठायचा असेल तर इथून उर्वरित 5 चेंडूंमध्ये तुम्हाला चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. सरकी शॉट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक बीट. तदनंतर खेळाडू सुद्धा बीट होत असताना आणि यावेळेस 22च्या रूपाने या 4 धावा. नशिबाचा चौकार 4. थँक्यू. धावसंख्या आपण बघतोय 62 धावा 3 गडेच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. धावा कशाही येऊ द्या तानसा किंगसाठी मात्र हे शुभ संकेत असतील. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते अपूर्व. एका बाजूने निहिर पाटील मॅन फ्रॉम तेंबोडे एक हार्ट हिटर म्हणून या खेळाडूकडे बघितलं जाते. तोच निहिर पाटील मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूने यंगस्टर अपूर्व गावड. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र निघून जातोय निर्धाव. इथे मात्र प्रणय पाटीलला स्ट्राईकवर आणलं जात आहे. सामन्यामध्ये आपण बघतो या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार सौजन्य केला गेलाय संजय एकनाथ केणी शिरसाड भामटपाडा यांच्याकडून MS48 प्रॉपर्टीज
आणि काही जबरदस्त मात्र सामनावीर पुरस्काराची ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते, जबरदस्त आणि अप्रतिम. तर मागच्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार राहून गेलाय चेतन पाटील सरपाडा. पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज होते. तन्मय तरे येतोय, उमरोळीचा हा बॅटर आपल्याला बघायला मिळतोय. कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं आहे की एका बाजूने मात्र प्रणय पाटील उर्वरित 3 चेंडूंचा सामना करेल. इथे चेंडू निघून जातोय. बिग हिट जय बजरंग बिरवाडी स्टँडच्या वरून 6 धावांकरिता षटकार. वाल्यांची ना एमपी वाल्यांची, बिहार वाल्यांची ना बंगाल वाल्यांची ही राजधानी मराठमोळ्यांची. नक्कीच सुंदर ज्या पद्धतीने बॉटम हँडचा यूज केला आणि नक्कीच चेंडूला खूप सुंदर पद्धतीने धाडलं गेलं. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरनं एक मेगा हिट, बिग ब्लास्ट आपण म्हणू शकतात आणि धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 68 या अंकांवर. चांगला फटका. पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस टॉप पेज उडाला जात आहे. स्वतः गोलंदाज यावेळेस गुड कमबॅक. षटकार आल्यानंतर स्वतःला सिद्ध करतोय आणि प्रणय पाटील याच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. धावफलक 68 या अंकांवर. थँक्यू. 68 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि नवीन बॅटर येतोय सचिन किणी, मॅन फ्रॉम सोनावे. आपण बघतोय हेलिकॉप्टर शॉटचा बादशहा म्हणून ओळखला जातोय सचिन किणी. कशा पद्धतीने मात्र शेवटच्या चेंडूचा सामना करतोय, कारण कानमंत्र दिलेला आहे प्रणयने की कुठल्याही पद्धतीने का होईना परंतु 4 किंवा 6 धावा येणं गरजेचं आहे या चेंडूवर आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करेल का. इथे मात्र सुरेख फटका. सरळ बॅटने खेळलेला चेंडू आपण बघतोय. अजिंक्यला बीट करून चेंडू मात्र निघून जाणार होता, परंतु ऐन वेळेला मात्र अचूक झेप आपल्याला बघायला मिळाली आणि इथे 2 धावा मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या आपण बघितली तर 2 ने पुढे सरसावते. 70 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय, म्हणजे विजयासाठी 36 चेंडू आणि 71 धावा. गुड टोटल. ज्या टोटल पर्यंत पोहोचायचं होतं ते टोटल तर आखली आहे तानसा किंग या संघाने, कारण की सुरुवातीचा एक सामना आपण बघितला तिथे मात्र गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये सामना फिरवला गेला चेतनाच्या माध्यमातून आणि चेतनाला विनंती असेल की आपण उपस्थित राहायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे मात्र आपल्याला सन्मानित केलं जाईल मॅन ऑफ द मॅच देऊन. 70 धावा लागल्या गेल्या जिंकण्याकरिता. 71 धावेंचं लक्ष हे समोर आहे. बघायचं इथून ART टेंबोडे संघ कशा पद्धतीने खेळ आकारतोय. तत्पूर्वी आपण वळूयात डीजे कडे आणि लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या लवकरात लवकर. तानसा किंग टीम वेळेची दिरंगाई न करताना आपण लगेच मैदानात उतरायचंय. येस, सर्वात प्रथम आपण चेतन याला सन्मानित करूया. वेल प्लेड चेतन. खूप चांगला खेळ आकारला गेला आणि यावेळेस मनीषजी गावड यांना आपण बघताय मॅन ऑफ द मॅच देत असताना ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी संजयजी एकनाथ केणीची आपण बघू शकता. MH48 प्रॉपर्टीचे प्रोप्रायटर आणि त्यांच्या माध्यमातून ही एक सुंदर अशी ट्रॉफी आपण बघतोय. चेतन याला सन्मानित केलं जात आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळ आकारला गेला आणि नक्कीच हा सामना खूप महत्वाचा होता चेतन याच्याकरिता. वेल डन. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण या क्विकली. वेलकम मोहित मडवी एक ठिकाणी बघतायत. सुशांत केनी याला आपण बघू शकतायत. विहा 11 भामटपाडा आणि स्वरांगी वॉरियर्स दुकटण यामध्ये ही नाणेफेकी केली जाते. मनीषजी गावड यांना विनंती करेन की आपण ही नाणेफेकी करून घ्यायची आहे. टेल असा कॉल आहे आणि हेड असा कॉल आलेला आहे. तर नाणेफेकीचा कॉल जिंकलाय विहा 11 भामटपाडा या संघाने. मनीषजी गावड यांना विनंती करेन की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. निर्णय काय असेल?
फिल्डिंग. नक्कीच प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केले आहेत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने शेवटचा सामना जिंकला आणि तिथून होप्स झाल्यात, परंतु पॉईंट टेबलमध्ये अजून सुद्धा रेलचेल आहे, कारण की क्वालिफिकेशन अजून पक्क झालं नाही. त्याकरिता हा सामना कशा पद्धतीने आपण बघताय? हा तर असा सामना आहे की डुआडायचा आहे. नक्कीच कशा पद्धतीने संघामध्ये माहोल निर्माण केलाय, संघ मालक कसे आहेत आणि एकंदरीत तू कशा पद्धतीने हँडल करतोय, कारण की आयकॉन प्रथमतः दिलं गेलंय आणि या संधीचं सोनं तू कशा पद्धतीने करतोय? आयकॉन तर फर्स्ट टाइम झाला आणि त्याचा मला अभिमान आहे की मी फर्स्ट एवढा छोटा असून सुद्धा आयकॉन झाला आहे आणि संघामालक तर खूप छान आहेत आणि सगळे टीम मॅनेजमेंट रोहित दादा आणि शुभम सुद्धा करतोय. नक्कीच आज गोलंदाजीच्या माध्यमातून कुठले असे गोलंदाज आहेत ज्यांच्यावर तू विश्वास दर्शवतात, कारण की कालच्या दिवसामध्ये एक तू चेंज केला वैभवाच्या माध्यमातून आणि तिथून तो सामना तुम्ही जिंकला, तर काय माइंडमध्ये होतं काल एक्झॅक्टली? कारण की मी पहिलाच बोलला होता की मी 2 ओव्हर टाकणार त्या साईडने आणि वैभव इथून टाकेलच आणि त्याला सुद्धा मी बोलला की मला 10 ते 15 रन्स तरी ठेव. नक्कीच तर मोहित या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया दिल्यात. या सामन्यासाठी शुभेच्छा असतील. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये न्यूज अशी आहे, नाणेफेकीचा कॉल जिंकला विहा 11 भामटपाडा या संघाने आणि मोहित याने निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू, तर फलंदाजीसाठी आव्हान दिलंय स्वरांगी वॉरियर्स दुकटन या संघाला. जाऊया, ऑनगोईंग मॅच चालू होत आहे. आमच्या कम्युनिटी बॉक्समध्ये नक्कीच पुन्हा एकदा सज्ज होत आहेत प्रमोदजी शेडगे आणि त्यांच्या समवेत मनोजी पाटील यांचा आवाज या चालू सामन्याकरिता. धन्यवाद आदित्यजी. तर मी विनंती करेन सर्वप्रथम सामना सुरू होण्यापूर्वी की आदरणीय देवानंदजी वजे साहेब अध्यक्ष आहेत या स्पर्धेचे, त्यांना विनंती करतोय की सर आपण ग्रामपंचायत बहाडोलीचे विद्यमान सदस्य आदरणीय राजू भास्कर कुडू साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं आपण या स्पर्धेदरम्यान यथोचित स्वागत सन्मान करावा. हॅलो, यावेळेला आपण बघतो आदरणीय राजू भास्कर कुडू साहेब ग्रामपंचायत सदस्य बहाडोली यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. आदरणीय देवानंदजी वजे साहेब या स्पर्धेचे प्रेसिडेंट आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत सन्मान केला जातोय. वेलकम सर, आपण आलात, आम्हाला आनंद आहे, आम्ही आपले आभारी आहोत. तर पहिला चेंडू पडतोय, धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या 1 धाव. पुन्हा एकदा अपूर्व गावड सज्ज होतोय, माकण्याचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. तर संतोष मडवी गोलंदाजी ट्रॅकवर, इथून मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. यावेळेला 1 धाव परिपूर्ण केली जाते. धावसंख्या आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 2 धावा. षटक क्रमांक पहिला आपण पाहतायत आणि पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. आतापर्यंत मनोजी पाटील आपण पाहिला तर संतोष मडवीने खूप चांगले गोलंदाजी केले. इकॉनॉमी जो आहे तो मात्र कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. 4चा इकॉनॉमी मेंटेन केला गेलाय. अजिंक्यला आपण पाहिलं त्याने सुद्धा मात्र खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु पंकजचं मी कौतुक करेन की अजिंक्यला यावेळेला पहिल्या क्रमांकावर आला, लगेच पंकजने आपली पर्पल कॅप लगेच आणून दिली. त्याबद्दल डिसिप्लिन दाखवल्याबद्दल त्याचं मनपूर्वक धन्यवाद. बॅकफुटला जात असताना मिलिंदच्या बॅटमधून येते एक सिंगल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिल्या षटकातील आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. 71 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एक चांगली सॅटिस्फाईड धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते मनोजी पाटील. नक्कीच, आणि ज्या अनुषंगाने पिंट्या 2 षटकं हाताळतोय, तन्मय 2 षटकं हाताळतोय, तर कुठेतरी आपण बघतोय ART साठी थोडीशी डोकेदुखी ठरू शकते. अपूर्वचं खेळणं खूप महत्वाचं आहे. खूप चांगला चेंडू यावेळेला यासाठीच ओळखला जातो चांदीप एक्सप्रेस म्हणून, ज्याच्याकडे पाहिलं गेलं. भिवंडीमध्ये मात्र अनेक फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या. 2 वेळा मात्र मॅन ऑफ द सिरीज बाईकचा हकदार ठरला गेला. एनआर बोरपाडा संघातून खेळत असताना अनेक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळाला. तोच गोलंदाज संतोष मडवी. आज अभिमान असावा की आज आगरी प्रीमियर लीग खेळत असताना पाहायला मिळतोय आपल्या समाजासाठी. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून जरूर खेळला गेला. सेफ झोन मध्ये असेल, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. तन्मय तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. अपूर्व कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला, अपूर्वला एक मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर मात्र होप्स वाढले आणि ऊर्जा निर्माण होताना मनोजी पाटील पाहायला मिळते. नक्कीच अपकमिंग यंगस्टर आहे, शिकण्यासारखं खूप काय हे याला. परंतु कालच्या दिवसामध्ये जे फटके त्याच्या बॅटमधून बघितले तर असं वाटतं की परिपक्व फलंदाज ज्या पद्धतीने फटके खेळतोय त्या पद्धतीने फटके खेळलाय. ॲब्सोल्युटली राईट. अपूर्व अपकमिंग यंग टॅलेंट ART टेंबोडी संघाचा सलामीवीर. अप्रतिम क्लास क्वालिटी ग्लोरियस शॉट. 1 बाउन्सने चेंडू यावेळेला क्लिअर होईल. तन्मयचे चांगले प्रयत्न होते, प्रयत्नांती परमेश्वर
आणि या वेळेला जर आपण पाहिला तर खूप चांगला फटका येत असताना इनफिल्डच्या वरून खेळला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका आणि अजिंक्य रहाणे मराठमोळा या खेळाडूची मात्र आठवण करून देणारा हा अप्रतिम चौकार. चला टाइमच्या बाबतीत धन्यवाद दर्शन. चला टायमिंगच्या बाबतीत या वेळेला मात्र सहकार्य करा. कौस्तुभ पाटील टायमर या वेळेला सेट केलं गेलंय. अतिशय सुंदर पद्धतीने स्ट्रोक खेळला गेला. मनोजजी ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला होता नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. तो स्ट्रोक 10 वेळा पाहावासा वाटेल आणि आज अपूर्वला मात्र तो स्ट्रोक आवडला तर डेफिनेटली स्टेटसला झळाळेल. नक्कीच स्ट्रोक सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप चांगला होता, परंतु ज्या गोलंदाजा विरुद्ध खेळला त्यामुळे त्या फटक्याची अजून सुंदरता वाढलेली आहे. निश्चित स्वरूपात एखाद्या बेस्ट बॉलरला जेव्हा तुम्ही मात्र अटॅक करता आणि खूप चांगल्या स्ट्रोक खेळतायत तर तुमचे होप्स वाढतात आणि आत्मविश्वास हा मात्र द्विगुणित होताना पाहायला मिळतो आणि तेच केलं ते अपूर्वने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 9च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 71 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 30 बॉल 62 धावांची आवश्यकता. टीम मीटिंग कमी करा प्लीज. प्रत्येक संघाला मी विनंती करेन आजचा शेड्यूल आपल्याला पूर्ण करायचा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, तर थोडंसं आपण स्पीडअप करा जरा गेम. तन्मय एका साईडला, मनोजी पाटील ज्या पद्धतीने गोलंदाजाला मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत भरपूर फटके पडलेत, धावा आलेत, परंतु विकेट सुद्धा मिळालेत. हा प्लस पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो तन्मयच्या माध्यमातून. नक्कीच आतापर्यंत तन्मयने तेच काम केलंय म्हणून तन्मय सातत्याने या संघामध्ये 2 षटकं हाताळतोय. धावा जरी गेल्या असल्या तरी मात्र योग्य वेळी योग्य विकेट घेतोय आणि हेच टर्निंग पॉइंट ठरलं होतं ओमसाई बिलीवर सरपाडच्या बाबतीत. यावेळी आपण बघतोय मिलिंदच्या बॅटमधून इंटू द गॅप चेंडू निघून जातोय आउटफील्ड. सकाळच्या सत्रामध्ये पाऊस पडला होता तरी सुद्धा मात्र फास्ट बघायला मिळतंय आणि इथे मात्र तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा सुद्धा सहजरित्या पूर्ण होताना गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. धावसंख्या आपण बघतोय 12 धावा. खूप चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतात. 3 धावा ऍड झाल्या. 3 धावा येत असताना संघाची धावसंख्या 12. धावांची भूक न मिटणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 71 धावांचा पाठलाग करताना एक सॅटिस्फाईड धावसंख्या म्हणून उभारले गेले. उत्साहवर्धक धावसंख्या आहे. इथे विकेट फॅक्टर आणि डॉट बॉल खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तन्मयच्या गोलंदाजीवर 8 विकेट याने मिळवले 3 मॅचेसमध्ये आणि 12चा इकॉनॉमी यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. तो फुल टॉस चेंडू होता. ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. ऑन द राईज खेळला गेला होता. तत्पूर्वी सिंगल मेल. मनोज पाटील ज्या पद्धतीने आपण पाहतायत की दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने चुणूक दाखवतायत, खेळपट्टीवर जास्तीत जास्त वेळ घालवतायत आणि हेच उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं. नक्कीच तुम्ही जास्त वेळ खेळपट्टीवर घालवतील तर तुमच्या बॅटमधून चांगले फटके नक्कीच येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्ट्राईक रोटेट करतात. निश्चित स्वरूपात ऑफ साईडला खेळला गेलाय. ऑफ ड्राईव्ह करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 14 या धावसंख्येवर 14 रन्स. आजचा तिसरा दिवस सलग आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचा. आगरी प्रीमियर लीग, आवडती प्रीमियर लीग आणि आपुलकीची प्रीमियर लीग म्हणजेच APL आणि सीझन 7 2018 मध्ये एक छोटंसं रोपटं लावलं. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज होती आणि यस टेकन. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना अपूर्वला मात्र परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला ART टेंबोडे संघाला पहिला धक्का गॉन. थँक्यू. चला फलंदाज जरा घाई करा, वेळ दौडू नका. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 धावा. खूप चांगली गोलंदाजी. 9 विकेट्स आतापर्यंत मनोजी पाटील 4 मॅचेसमध्ये घेतलेत. म्हणजेच विकेट टेकर गोलंदाज मी आहे. आय एम ऑलवेज रेडी. आय कॅन डू इट. मी हे करू शकतो. मी विकेट घेऊ शकतो. हे मात्र ब्रीद वाक्य तन्मयचं आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच आणि ती किमया त्याने करून सुद्धा दाखवली. इथे अपूर्व सारख्या एक इन्फॉर्म फलंदाजाला बाद केलंय. काय जबरदस्त लाईन लेंथ.
आणि अजिंक्य गरजची सर यांनी बरोबरी केलेली आहे. म्हणजेच लिडिंग विकेट टेकरमध्ये आपण बघतोय आता 2 खेळाडू आहेत जे 9 विकेटने या स्पर्धेमध्ये पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहेत. नक्कीच कॉम्पिटिशन यावेळेला पाहायला मिळतं, कारण हे युग आहे स्पर्धात्मक युग म्हणून ओळखलं जातं. यावेळेला दर्शन इनफिल्डच्या वरून खेळतोय, इनसाइड आउटचा फटका, मॅग्निफिसंट टायमिंग, खूप चांगला फटका होता. तिथे क्षेत्ररक्षण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं. चेंडूला स्टॉप केलं, चेंडूला आतमध्ये ढकललं, परंतु 3 धावा रोखू शकतील का थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. 3ऱ्या धावेसाठी निघाले होते दर्शन, डेंजर एंडकडे होते आणि इथे मात्र आपण पाहू शकताय 2 धावा तर मिळालेत. डिसिजन पेंडिंग. मैदान तयार करण्यासाठी जी मात्र समाज बांधवांनी जी जबरदस्त मेहनत घेतली त्यामध्ये संजयजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. गौरव किनी, रोहित किनी, सुशांत किनी, अविनाश किनी, स्वप्नील पाटील, सुधीर किनी, सुरेश पाटील, निलेश किनी, संदेश किनी, नितीन किनी, राहुल किनी, तुषार किनी, तुषार प्रकाश किनी, परेश पाटील, आदेश पाटील, मंगेश पाटील, मेहुल पाटील, दीपेश देवळे, किरण वांगड, निशात किनी, सचिन राऊत आणि संपूर्ण ग्रामस्थ भामटपाडा या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 संघांच्या दरम्यान आपण पाहत आहेत लेग स्टेजची मॅच. डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतं. नॉट आउट. नॉट आउट. धाव संख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 17 धावा 17 वर जाऊन पोहोचले गेली. प्रणय पाटीलची बॅट आज पुन्हा एकदा मात्र बोलू लागली. 31 धावांची अभेद्य कामगिरी केली, म्हणजे सातत्य. गेल्या मॅच मध्ये काय केलं हे विसरून नव्याने मात्र या मॅच मध्ये आपल्याला किती चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स देता येईल हे पाहिलं जातं आणि तो आत्मविश्वास प्रणय पाटीलचा पाहायला मिळाला. गेल्या वर्षात थोडंसं बॅकफुटला होता, स्ट्रगल करत होता, परंतु यंदाचा हंगाम अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा तन्मय. यावेळेला मात्र सुरेख फटका आपल्याला एक्स्ट्रा कव्हरला बघायला मिळतोय आणि धावसंख्या आपण बघतोय तर 1 ने पुढे सरसावते. यावेळेला एक मी नाव आवर्जून घेईन, अपकमिंग यंगस्टर आहे सुचित पाटील दुकटन. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. पहिल्या सामन्यापासून मात्र तंत्रशुद्ध फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते आणि खूप पुढच्या वर्षी नक्कीच सर्व संघ मालकांचं लक्ष असेल या खेळाडूवर. निश्चित स्वरूपात एका साईडला जर आपण पाहिलं तर मिलिंद आणि दर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आज भावेश शेठ नारंगीवरून या ठिकाणी खास करून उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. नेहमीच विराथन बुद्रुकचं मैदान असेल, टेंबी खोडाव्याचं मैदान असेल, जलसारचं मैदान असेल, अमरदीप चॅम्पियन्स ट्रॉफी पार पाडली सचिनदादा पाटील यांची आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून भेट दिली होती आणि अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. नारंगी म्हटलं की ते हिरवळ मैदान लगेच आपल्याला स्पष्टपणे डोळ्यासमोर उभं राहतं, परंतु त्यासाठी अथक परिश्रम, अथक मेहनत गेली कित्येक वर्ष आपण पाहिली. खूप चांगल्या पद्धतीने मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की त्या मैदानात आम्ही खेळावं. चला टीम मीटिंग फार कमी करा, वेळ दौडू नका प्लीज. त्या मैदानासाठी झटले महेश मांगेला असतील, तुकाराम मांगेला पाहायला मिळाले, शांताराम घरत असतील, योगेश घरत असतील, रमेश मांगेला असतील, प्रवीण गावड असतील, पन्ना जयप्रकाश घरत असतील, योगेश घरत यांना आपण पाहिलं, रमेश मांगेला असतील. ही संपूर्ण मात्र आपण पाहतायत जे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आज जे सज्ज झालंय ते खरोखरच वाखण्याजोगे. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह यावेळेला पाहायला मिळतो. क्लासिकल ड्राईव्ह, सरळ चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. फेकी येईपर्यंत 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. मिलिंद खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना 40+ क्रिकेट अफलातून खेळत आहेत. मनोजी पाटील काय म्हणतील मिलिंद पाटील यांच्याबद्दल? नक्कीच मिलिंद उमरोळीचा एक भरोशाचा फलंदाज आहे आणि ज्या पद्धतीने त्याने 2023चा शेवटचा महिना होता आणि 2024ची सुरुवात आपण बघतोय, काय तंत्रशुद्ध फलंदाजी केली होती. उमरोळी सरपाटीच्या मैदानावर सुद्धा उमरोळीकडून 1 मॅन शो झाला होता. म्हणजे यावर्षी तो पूर्णपणे टच मध्ये आहे आणि ART संघासाठी ही मात्र फायद्याची गोष्ट आहे. निश्चित स्वरूपात संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली. चला प्लीज थोडीशी घाई करा, तानसा किंग संघ वेळ फार दवडला जातोय. जयेश किनीचा हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. विरल नायर सर या ठिकाणी वळतात. यस व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. 21 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. विजयासाठी 71 धावांचं लक्ष. आता इथून मनोजी पाटील जर आपण पाहिलं तर 50 धावा ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतील.
नक्कीच, आणि हे दोन बॅटर आहेत तोपर्यंत ह्या 50 धावा होऊ शकतात, परंतु इथे मात्र मैदानामध्ये ट्विस्ट निर्माण झालाय, कारण जयेश किणीचा हा चेंडू एस्टनचा वेध घेऊन मिलिंदच्या खेळीला पूर्णविराम लावतोय. एक छोटी चेंडू संधी डीजेला देऊया आणि येऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. यानंतर स्वरांगी वॉरियर्स आणि विहा 11 भामटपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला अतिशय सुंदर चुरस पाहायला मिळेल. निसर्गरम्य अशा वातावरणात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा मात्र आपण पाहतायत खूप काही नुकसान होत असताना शेतकऱ्यांचं सातत्याने पाहायला मिळतं. जी लागवड केली जाते तिथे सुद्धा मात्र आपण पाहतायत खूप नुकसान होतं, परंतु निसर्गाच्या पुढे कितीही गुडघे टेकले तरी सुद्धा आपण हतबलच होणार. नशीब हा अवकाळी पाऊस बहाडोलीमध्ये नाही पडला, नाहीतर जांभळाचं मोहर पूर्णपणे गळून पडलं असतं. त्यानंतर भाजीपाला लागवड आहे त्यांचं सुद्धा खूप नुकसान झालं असतं, परंतु सुदैवाने हा पाऊस आपण बघतोय कालच्या दिवसामध्ये सफाळ्यामध्ये होता, आज या चांदेप गटामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते वसू तालुक्यामध्ये. तर एकच प्रार्थना करेन देवाला की पुन्हा अवकाळी पाऊस नको इथे, नाहीतर खूप शेतकऱ्यांचं नुकसान होते. नक्कीच आदरणीय दयानंद वजेसाहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख चांदीप गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं करूया वेलकम. या ठिकाणी दरम्यान फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेले, म्हणजेच ART टेंबोडी संघ थोडासा यावेळेला आपण पाहतायत कमकुवत ठरतोय आत्ताच्या या दुसऱ्या इनिंग मध्ये. इथून तुम्हाला मात्र थोडेसे कुठेतरी पाय रोवून खेळावं लागणार आहे. नक्कीच ART टेंबोडीचा सर आपण विचार केला तर त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. जेव्हा ते डिफेन्स करतात तेव्हा मात्र ते पूर्णपणे लयमध्ये आपल्याला बघायला मिळतात, परंतु जेव्हा धावाचा पाठलाग करतात तेव्हा थोडासा संघ हा बॅकफुटवर आपल्याला बघायला मिळतोय. आणि मीत पाटील येतोय, आयकॉन खेळाडू. या खेळाडूवर नजरा असतील. एका बाजूने आपण बघतोय दर्शन हा घाटीमचा खेळाडू आहे, सफाळ्याचा खेळाडू आपल्याला आयकॉन खेळाडू मीत बघायला मिळतोय. म्हणजे ही जोडी खूप महत्वाची आहे ART साठी. जर सामन्यात विजय मिळवायचा असेल तर ह्या जोडीला खेळणं नुसतं खेळपट्टीवर उभं राहून जमणार नाही, तर धावा सुद्धा तुम्हाला काढाव्या लागतील. ॲब्सोल्युटली ट्रू. एकदा गोलंदाजी मार्कवर. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. काल आपण पाहिलं होतं ART संघ 94 धावा मात्र स्वरांगी वॉरियर्स संघाने कुठल्या होत्या ART संघासमोर, आणि तो कुठेतरी रन रेट जो मनोजी पाटील होता तो पूर्णपणे घसरला गेला पॉइंट टेबल मध्ये. आणि इथून पुन्हा एकदा तीच उमेद असेल ART टेंबोडी या संघाच्या माध्यमातून. आदरणीय तुषारजी पामाळे साहेब आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, आणि या मॅचचा आनंद घेत असताना प्रत्येक संघ मालकाने खूप चांगल्या पद्धतीने मात्र प्रत्येक खेळाडूला संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी आगरी समाज बांधव म्हणजेच खेळाडू मात्र तत्पर असतात. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू निघून जाईल आउटसाइड द लेग स्टंप. यस, विरल नायर सर वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. आज टेनिस क्रिकेट फार मात्र उंचीवर नेऊन ठेवलं गेलं. टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहिलं जिथे 100 रुपयाचं बक्षीस होतं तिथून 100 रुपयाच्या बक्षिसापासून 1 करोडच्या घरामध्ये गेले. कारण लॅम्प ट्रॉफी येते ती 1 करोडची पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आज जी टेनिस बॉलची क्वालिटी आहे क्रिकेटची ती अफलातून पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला ऑन ड्राईव्ह खेळत असताना गॅपमध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी मात्र तैनात होईल संतोष मडवी. तत्पूर्वी डबल 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स. इथून मीत पाटील आणि एका साईडला दर्शन, जर ही जोडी जर या ठिकाणी टिकली, खेळपट्टीवर पाय रोवून उभे राहिले तर मनोजची पाटील कदाचित धावा येण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच धावा होऊ शकतात, परंतु मी करेन हा आत्मविश्वास दोघांमध्ये हवा आहे. कारण 20 चेंडू 47 धावा. यावेळेला आपण बघतोय मीतच्या बॅटमधून एक धाव येताना लॉंग ऑफला चेंडू येतोय. तन्मय तरेपुढे सरसावला, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत एक धाव. सिंगल डबलने सर फारसं फरक पडणार नाही, कारण आता 19 चेंडू आणि 46 धावांचं लक्ष समोर आहे. रत्नाकांत पाटील साहेब व्यासपीठावर येत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. राजू साहेब यांना आपण पाहू शकाल. बहाडोली मधून एक अनमोल रत्न सुदेजी पाटील साहेब यांना आपण पाहत आहेत. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बहाडोली प्रीमियर लीग अतिशय सुंदर पद्धतीने पार पाडली जाते. आम्ही त्या स्पर्धेला मिस करतो, परंतु पुढच्या वर्षात डेफिनेटली पुन्हा एकदा प्रयत्न करू. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 25-25.
ऑफ साईडला अप्रतिम फटका पाहायला मिळतो, टक्कन आवाज आला, अर्थातच स्वीट टायमिंग. चेंडू निघून जाईल 4 धावांकरता. गोड आवाजात आलेला हा गोड चौकार, गुड शॉट. थँक्यू डीजे, थँक्यू. तर या चौकारानंतर समीकरण आहे 18 चेंडू आणि 42 धावा. तर आदरणीय दयानंदजी वजीर साहेब चांदीपूरहून इथे उपस्थित आहेत, आमचे मामा. तर मी विनंती करेन स्वप्नील पाटील डॉन बिरवाडी यांना की आपण दयानंदजी वजीर साहेबांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करायचा आहे या आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून. 18 चेंडू 42 धावा. 18 बॉल 42 धावा. क्रिकेट खेळता खेळता मात्र आपण जे श्रवण इंद्रिय आहेत ना ते मात्र आपण आपल्या माध्यमातून स्कोर जेव्हा आम्ही अपडेट सांगतो त्यावेळेला खूप महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक बॉलला आम्ही स्कोर अपडेट देत असतो. एक असा टेनिस बॉल क्रिकेटचा हिरा जो आतापर्यंत आपण पाहत आहेत भरत वाघेला, एक असा खेळाडू होता की प्रत्येक बॉल मात्र तो मोजायचा का क्रिकेटच्या मैदानात आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकलात त्याच्या काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचे. दयानंद वजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी विनंती करेन स्वप्नील पाटील अर्थातच डॉन यांना की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. अतिथी देवो भव. रन मशीन म्हणून ओळखले गेले भरत वाघेला, चुवा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. आज त्यांचे सुपुत्र गौतम वाघेला खूप चांगली प्रगती करताना पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळला गेला, एकदा वर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. मनोजी इथून 41 धावांचं लक्ष्य आहे. सर 17 चेंडू 41 धावा म्हणजे सामना कुठेतरी आपल्याला 60-40 बघायला मिळतोय. जास्त चान्सेस आपल्याला बघायला मिळतात ते म्हणजेच तानसा किंगचे. परंतु इथून दर्शन जर चांगली फलंदाजी करतोय, मित चौकार षटकार मारतोय तर मात्र काहीतरी उलटफेर आपल्याला बघायला मिळेल या सामन्यापर्यंत. परंतु संतोष मडवी आहे एका बाजूने एक्सपिरियन्स बघा, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते. नाकाला सुगंध देऊन जाणारा हा चेंडू होता, जबरदस्त अप्रतिम तेज गतीने मात्र टाकलेला हा चेंडू अक्षयच्या हातामध्ये येऊन स्थिरावलाय. 10 चेंडू 41 धावा, माफ करा 16 चेंडू 41 धावा. 16 चेंडू मध्ये 41 धावा, कशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल? नक्कीच इथे मात्र चांगले स्ट्रोक येणं फार महत्वाची गोष्ट. जेव्हा सपाट मैदान असतं त्यावेळेला तुमचे ग्राउंड स्ट्रोक फार महत्वाची गोष्ट असते आणि अशा वेळेला संतोष मडवी समोर या ठिकाणी आपण पाहू शकतायत तुम्हाला चॅलेंज असतं. दर्शन यावेळेला पूर्णपणे बीट झाला, टप्पापर्यंत थोडंसं रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. गुड विकेट किपिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 या धावसंख्येवर. जेव्हा संतोष मडवी गोलंदाजीसाठी येतो ना तेव्हा बॅटरने मात्र सेन्सिबल क्रिकेट खेळणं फार महत्वाची गोष्ट. या अगोदर आपण पाहिलं होतं मोहित मडवीने खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन कालच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. अप्रतिम गॅप मध्ये आहे चेंडू. सचिन किनी यांना बीट करत चेंडू निघून जाईल. थर्ड मॅन ला क्लिअर होतोय सीमारेषा पलीकडे. सुस्वागत आणि संघर्षाचा चौकार. गौरव किनी यांचं चौकाराने स्वागत केलं जातं या व्यासपीठावर. मैदानासाठी अफलातून मेहनत त्यांनी सुद्धा या ठिकाणी घेतली गेले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. उद्याच्या दिवसात इन ऍक्शन बी ग्रुपला सुरुवात होईल. नवीन चेहरे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर कटचा फटका क्लास यावेळेला पाहायला मिळतो. सरळ चेंडू निघून जाईल फ्लॅट 6. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. षटकार. तेरा बॉल 31 धावेची आवश्यकता. अशाच प्रकारचं खेळावं लागतं. ज्या वेळेला संतोष मडवी असतात गोलंदाजीवर त्यावेळेला बाउन्स तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील. जास्तीत जास्त यॉर्कर आपण पाहू शकलात, परंतु इथे जास्तीत जास्त आपण पाहिलं तर बाउन्स मिळालेत आणि त्याचा नतीजा या ठिकाणी दर्शनने दाखवला. स्क्वेअर कटचा फटका अप्रतिम होता. नेत्रदीपक. खोलवर चेंडू, ब्लॉकमध्ये चेंडू, नुकताच मी उल्लेख केला मनोजजी आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत अनेक खेळपट्ट्यांवर ज्याचा बोलबाला राहिला
तो संतोष मडवीला मात्र षटकार आल्यानंतर थोडीशी उमेद जागी झाली आणि इथे आपण पाहिलं तर 12 बॉल 31 धावेची आवश्यकता, म्हणजेच इथून सामना बॅलन्सिंग आहे. आतापर्यंत कौस्तुभ पाटील आम्हाला दर्शवतात की 20 मिनिटे झालेली आहेत, म्हणजेच या ठिकाणी अजून तुम्हाला 4 मिनिटे, फक्त या ठिकाणी 4 ते 5 मिनिटे राहिलेत तर आपण हे षटक कव्हर करा. 4 षटकांचा खेळ झालाय. 40 धावा फलकावर आज टायमर सेट केलं गेलंय आणि टायमिंग नुसार मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं ते 5 षटकं तुम्हाला टाकणं फार गरजेची गोष्ट असेल, कारण 50च्या ODI क्रिकेटमध्ये सुद्धा आपण पाहतो, T20च्या फॉर्मॅटमध्ये पाहतो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जे नियम आहेत, जर तुम्ही ओव्हर रेट जरूर करतायत तर तुमच्या मानधनातून कपात केली जाते. हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलंय आपण कर्णधाराच्या, परंतु इथे तसं काही नाहीये. फक्त तुम्हाला एक 38 सर्कलमध्ये खेळाडू घ्यावा लागेल 26व्या मिनिटाला. नक्कीच यावेळेला आपण बघतोय 12 चेंडू 31 धावा, म्हणजे कुठेतरी आपण बघतोय की सामना मॅच ऑन आहे. 12-32, 12-31. आता गोलंदाज आहे जयेश किणी. डाव्या हाताचा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मित पाटीलसाठी हा चेंडू असेल. डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर जयेश किणी आपण बघतोय. 12 चेंडू 31 धावा. यावेळेला आपण बघतोय सूर्यकुमार स्टाईलने मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्या स्टाईलने खेळण्याचा नुसता प्रयत्न नकोय तर त्या पद्धतीने फटके आले तरच ART तेंबोडे मात्र विजयाच्या जवळ जाईल. निश्चित स्वरूपात वेगवेगळे स्ट्रोक पाहायला मिळतात. जितेश पाटीलने जर झेल टिपला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज विपुल गावड 12-13 यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे आज सोनी या ठिकाणी उपस्थित झालाय. संतोष पाटील यांचे सुपुत्र पाहायला मिळतात आणि आज बर्थडे बॉय यावेळेला आपण पाहू शकाल. त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सोनी. हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई गावदेवी चरणी प्रार्थना. ऑन साईडला खेळला गेलाय. संतोष मडवी प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 41. म्हणजे आता इथून बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 30 धावा. एक चांगली फाईट या ठिकाणी पाहायला मिळते. दर्शन जिथपर्यंत आहे, मित पाटील जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आशा आकांक्षा मात्र या ठिकाणी प्लेयर स्टँड मध्ये असतील. नक्कीच ह्या 4 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये कमीत कमी 18 ते 20 धावा येणं गरजेचं आहे, तरच मॅच ऑन बघायला मिळेल. कारण शेवटच्या षटकामध्ये जर 20 धावा राहिल्या तर सामना थोडासा हातातून बाहेर निघताना आपल्याला बघायला मिळेल. तर त्या अनुषंगाने मात्र याच 4 चेंडूवर अटॅक करणं गरजेचं आहे ART साठी. नक्कीच पर्याय नाहीये. आता मात्र यावेळेला हात खोलावे लागतील, हवाई सफर करावे लागतील. चेंडूला खोलवर चेंडू होता. ऑन साईडला फ्लिकचा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मिस टायमिंग झाला, बॅटची एज लागली आणि इथे जर आपण पाहिलं तर शॉर्ट लेगला चेंडू वळतोय. एकदा मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 या धावसंख्येवर. वेगवेगळे स्ट्रोकची मात्र आता उत्पत्ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या अनुषंगाने आता स्ट्रोक लाईक करतात खेळाडू. वेगवेगळ्या पॅटर्न शॉट आपल्याला पाहायला मिळतात. ट्रेडमार्क शॉट बनले गेलेत पसंतीदा. आणि एक तर खेळाडू मी विक्रमगडच्या मैदानात पाहिला होता. विरल नायर सर, अशोक सर सुद्धा होते तिथे. पंचांची भूमिका. नाशिकचा प्लेअर होता. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, फुलटॉस बॉलला कन्वर्ट केलं गेलं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल डीप मिड विकेटला 1 धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 44. इथून जर आपण पाहिले तर 8 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा 27 धावेची आवश्यकता. तो फलंदाज असा होता की गोलंदाज येण्याच्या अगोदर तो प्रदक्षिणा घालायचा स्टंपला आणि तदनंतर बॅटिंग करायचं आणि त्याच्याच बॅटमधून 37 धावा आल्या होत्या. बाकी सगळे फलंदाज 7 बाद झाले होते नाशिकचे ओपन गटातून. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. फटका तर फसतोय आणि यस डेफिनेटली संतोष मडवी मिस्टेक करणार नाहीये. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. आई सत्वाची बहाडोली गावाला, आई सत्वाची बहाडोली गावाला, या जांभूळ गावाला आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. आधी वंदितो मी तिला माझ्या सत्वाई देवीला. सत्वाई देवीला वंदन. नवसाला पावणारी, हाकेला धावणारी. खऱ्या अर्थानं बहाडोली आणि बहाडोलीच्या मंदिराच्या जवळ आपण पाहिलं तर खूप सुंदर बहाडोली प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर उत्साहित त्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. यंदाच्या वर्षात डिसिप्लिन मात्र ती स्पर्धा पार पाडली गेली आणि शिस्तबद्ध संघ असल्याकारणानं मात्र सर्वांच्या नजरा त्या ट्रॉफीकडे होत्या. यावेळेला आपण पाहिलं तर खूप चांगला चेंडू पुन्हा एकदा मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. खूप चांगली गोलंदाजी जयेश किनीने आणि 24 मिनिटात मात्र यावेळेला 5 षटकं कंप्लीट केलेत तांसा किंग संघाने. त्याबद्दल धन्यवाद. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 44. विजयासाठी जर आपण विचार केला तर अजूनपर्यंत 27 धावा हे सामन्याचं समीकरण. फक्त अवघ्या 3 धावा खर्च केले या षटकामध्ये.
4 धावा खर्च केल्या. सुपर बॉलिंग बाय जयेश किनी, चांदीपचा ब्रँड यावेळेला आपण पाहू शकाल. तर मोठी फळी आहे तानसा किंग संघाकडे. आपण पाहिलं तर विचार केला तर जवळजवळ जयेशला पाहिलं, प्रणयला पाहिलं, त्यानंतर संतोषला पाहिलं, मिहिरला पाहिलं, तन्मयला पाहिलं आणि त्याच नंतर सचिन किनीला आज आपण पाहिलं तर प्रमोट केलं 7व्या क्रमांकावर. कारण एक फॉर्मॅटमधून हा खेळाडू ओपनिंग बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, हेलिकॉप्टर शॉट त्याचा फेवरेट स्ट्रोक पाहायला मिळतो. आज तोच मात्र यावेळेला थोडासा मात्र पाठीमागे राहिला. 7व्या क्रमांकावर पिन चिटरची भूमिका. आणि त्याचं सर्वात लकी मैदान म्हणजे श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे. कारण त्या मैदानावर त्याच्या बॅटमधून नेहमीच चौकार षटकारांची आतषबाजी म्हणजे 40+ किंवा अर्धशतक सुद्धा आपल्याला बघायला मिळालेले आहेत. आणि हेलिकॉप्टर शॉट हा त्याचा फेवरेट फटका आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण म्हटलं की साखरेचं मैदान ते डोळ्यासमोर उभं राहतं. आणि यंदाच्या हंगामामध्ये 9 दिवसांचा शेड्यूल. रुपेशजी पाटील या स्पर्धेचे सर्वेसर्वा. फक्त 5,000 फी असते मनोजी पाटील. आणि उल्लेख करावा असं वाटेल त्यामध्ये तुम्हाला 12 टी-शर्ट आणि 12 टी-शर्ट सहित मात्र लंच सुद्धा 12 जणांना, म्हणजे 12च्या 15 जण पण आपण पाहिलं खेळाडूने त्याचा लाभ घेतलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचं आयोजन करणं आणि 6-6 षटकांचे सामने खेळवले जातात. आणि तिकडे खास म्हणजे आपल्या समालोचकांसाठी म्हणजे वालाच्या शेंगा ती आमच्या त्या भागाची एक फेवरेट डिश म्हणावी लागेल. उकडलेल्या वालाच्या शेंगा, तुरीच्या शेंगा सुद्धा आपल्याला खायला मिळतात रुपेशजी पाटील यांच्याकडून. निश्चित स्वरूपात मैदानात काय घटना घडली गेली तर यावेळेला आपण पाहताय 3 धावात ओव्हरथ्रोचा जरूर परिणाम सोसावा लागला. आणि या तिहेरी संघाची धावसंख्या ART टेंबोडे या संघाची जाऊन पोहोचते 47च्या घरामध्ये. 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे इथून 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित सामन्याला पुन्हा एकदा पलटफेर होईल. परंतु त्यासाठी असलेला तुमचा आत्मविश्वास ही खूप महत्वाची भूमिका असेल. नक्कीच येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. 2 चेंडू नंतर सामन्याचे चित्र स्पष्ट होईल. आणि वेद हा अपकमिंग यंगस्टर आहे. पारगावचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो. टॅलेंट तर भरपूर आहे परंतु एका बाजूने गोलंदाज सुद्धा थोडीच तोड आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 फटके मोठे खेळावे लागतील तरच ART साठी हे शुभ संकेत असतील. परंतु इथे मात्र उंच उडालेला चेंडू निहिर पाटील चेंडूच्या खाली आणि इथे गडी बाद होतोय. म्हणजेच आता चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी 24 चेंडू आणि 4 षटकार. निश्चित स्वरूपात पंकजने विकेट घेतली आणि पुन्हा एकदा 10व्या विकेटच्या मात्र या ठिकाणी आपण पाहत आहेत 9वा विकेट. आणि 9 विकेट सहित मात्र अप्रतिम चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पर्पल कॅपचा हकदार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न राहिलाय आणि 4 बॉलमध्ये लगातार 4 षटकार अनुक्रमे येणं फार गरजेची गोष्ट असेल. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. लगेच सामना समाप्त झाल्यानंतर स्वरांगी वॉरियर्स आणि विहा 11 भामटपाडा या दोन्ही संघाचे मात्र खेळाडू आपण सज्ज राहा. सर एकाच संघामध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप होल्डर असतील तर हा संघ पॉइंट टेबल मध्ये टॉपला येणं यात काही वावगं नाही. निश्चित स्वरूपात मनोजी ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत एकाच संघामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारे खेळाडू रन मशीन म्हणून मात्र पहिल्या रँकिंगवर फलंदाजीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आतापर्यंत प्रणय पाटील ला आपण पाहू शकाल. गेल्या वर्षात खूप संघर्ष करत होता. 121 धावा. कालपर्यंत विनायक पाटीलला आपण पाहिलं होतं 102 आणि 102. सुचित पाटील आणि विनायक पाटील बाबू यांना आपण पाहू शकाल. एक सफाळेचा ब्रँड तर एक धुक्टनचा ब्रँड पाहायला मिळतो. काल उल्लेख केला मनोज यांनी की बहाडोलीकडून मात्र आता प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचली गेली. पंकजचं मी कौतुक करेन. या खेळाडूने खूप चांगली प्रगती केली. या खेळाडूला मी सातत्याने 12वा खेळाडू पाहायचो परंतु आज त्याने मात्र या ठिकाणी करून दाखवलंय. ही तुमच्या जिद्द आणि जिज्ञासा असायला हवी. कारण आत्मविश्वास जर तुमच्यात असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये. सर बॅट नाही दर्शन पाटील थांबणार नाहीयेत. इथे नेट रन रेट मध्ये मात्र मला इफेक्टिव्ह करावं लागेल हे दर्शवत असताना सरळ 6 धावा. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. जर या बॉलला षटकार आला तर पर्पल कॅप मात्र अजिंक्यकडेच राहील कारण इकॉनॉमी पाहिला जाईल. यावेळेला बॅटची एज मात्र पंकज सांगतो नाही माझ्याकडेच ती पुन्हा एकदा पर्पल येईल आणि मीच हकदार आहे. 10 विकेट यावेळेला पाहायला मिळतात. 7.6चा इकॉनॉमी
ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग बाय पंकज, मॅग्निफिसंट बॉलिंग. अशा प्रकारे विजयी मिळवत असताना संघ पाहायला मिळतो तानसा किंग. कॉंग्रॅच्युलेशन ART टेंबोडे संघाला. पुन्हा एकदा चुका कुठे झाले ते सुधारणा करणं फार महत्वाची गोष्ट. एकदा का वेळ ही निघून गेली तर डेफिनेटली पॉइंट टेबल मध्ये तुमची घसरण होते. सातत्यपूर्ण